प्रदेशमधल्या पोखरण स्टेशनवर आलेलो आहे. ट्रेन सुटली भागो. हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज नितेश पाटील अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फायनली मी निघालेलो आहे वाराणसी. सो आजचं ट्रॅव्हलिंग आहे, हे 3 स्पॉट आहेत, अयोध्या, वाराणसी आणि प्रयागराज. सो फायनली निघालेलो आहे, अचानक ठरलंय आणि तात्काळ तिकीट काढली आहे आणि निघालोय. सो आजचं ट्रॅव्हलिंग आहे कल्याण टू गोंडा जंक्शन. अयोध्येसाठी ट्रेन गेली नाही, सगळ्या फुल होत्या. सो काढली आहे गोंडा जंक्शन तिकीट काढली आहे, कल्याण टू गोंडा. आत्ता वाजले 4:30 पावणे 5. ट्रेन लेट आहे अर्धा तास, पण येईल 5 पर्यंत तसं टाइम दाखवते. सो उद्या संध्याकाळी 8ला गोंडा जंक्शनला पोहोचेल. तिथून पुढे बाय रोड 50 किलोमीटर आहे. सो बघूया पुढचं ट्रॅव्हलिंग कसं होतंय. सो टोटल 3 स्पॉट आहेत. पहिलं अयोध्या, दुसरं काशी विश्वनाथ वाराणसी आणि तिसरं प्रयागराज. सो अयोध्येला 1 नाईट स्टे आहे, वाराणसीला 2 नाईट स्टे आहे आणि प्रयागराजला 1 नाईट स्टे आहे. 4 दिवसाचं ट्रिप आहे आणि 1 दिवस जायला 1 दिवस यायला असे 5 ते 7 दिवसाचं ट्रिप आहे. सो बघूया पुढचा प्रवास कसा होतोय. जर्नी स्टार्ट झालेला आहे, संध्याकाळचे वाजलेले आहेत 6. सो बघूया पुढचा प्रवास कसा होतोय. फर्स्ट ऑफ ऑल आय एम ट्रुली थँकफुल टू माय बॉस फॉर अलाविंग मी टू टेक अ लिव्ह. थँक्यू सो मच. उत्तर प्रदेशमधल्या पहिला स्टॉप ओराई ते आलेलो आहे. सकाळचे वाजलेले आहेत 10:30 आणि ट्रेन ऑन टाईम आहे गोरखपूर पनवेल. बघू संध्याकाळी 7-8 पर्यंत गोंडा जंक्शनला पोचू आणि त्याच्यानंतर रोड ट्रान्सपोर्ट 50 किलोमीटर काय भेटेल ते. सो बघूया पुढचं ट्रॅव्हलिंग कसं होतं. उत्तर प्रदेशमधल्या पोखरण स्टेशनवर आलेलो आहे. ट्रेन सुटली भागो. चाय गरम यो चाय 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 गरम यो चाय गिरे चाय गिरे चाय गरम यो चाय. ट्रेन ऑन टाईम आहे आणि वाजलेले आहेत दुपारचे 3. क्लायमेट बघून असं वाटतंय की सकाळचे 7-8 वाजलेत. लो सनलाईट, ऑफ क्लायमेट, 26 आवर्स. 26 तासानंतर फायनली मी उतरलेलो आहे आणि इथे आमची ट्रेन जर्नी थांबलेला आहे. आत्ता आलेलो आहे गोंडा जंक्शन, उत्तर प्रदेश. इथून अयोध्या 50 किलोमीटर आहे. आता गाडी बघायची आहे. रोड ट्रान्सपोर्ट, थंडी मजबूत आहे आणि 6 वाजता तुम्ही क्लायमेट बघितलं तर कसं क्लायमेट आहे एकदम. 6 वाजले, 6:15. गाडी भेटलेली आहे उत्तर प्रदेश परिवहन आणि आपला स्टॉप आहे अयोध्या. 70 रुपये तिकीट आहे आणि काही टेन्शन नाही. मस्त की पूर्ण मजबूत थंडी आहे आणि ओपन आहे. सो बघूया कसं होतंय पुढचं ट्रॅव्हलिंग. अयोध्येला पोचलेलो आहे आणि हे आहे अयोध्या नगरी. बाय बाय बस. स्टेशन घाट कितना लेते स्टेशन जा? 20 रुपये. गुड मॉर्निंग अयोध्या. सो फायनली मी अयोध्येला पोहोचलेलो आहे. सकाळचे वाजलेले आहेत 7. तर मी निघालो राम मंदिरात. कालचं ट्रॅव्हलिंग थोडं हेक्टिक होतं, म्हणजे काल ठाणा टू कल्याण लोकल, कल्याण टू गोंडा जंक्शन एक्सप्रेस 7 वाजता 7:30ला गोंडा जंक्शनला उतरलो. त्यानंतर परत गोंडा जंक्शन टू 50 किलोमीटर अयोध्या बाय बस ट्रॅव्हलिंग होतं उत्तर प्रदेश परिवहन. सो तिथे 2 तास गेले. तर कालचा परवा दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. सो आत्ता फ्रेश झालोय मस्तपैकी. सकाळ सकाळ दर्शन मिळणार आहे आणि पॉप तुम्ही बघू शकता. खरं म्हणजे
मुंबईवरून डायरेक्ट अयोध्या ट्रेन भेटली नाही, म्हणजे सगळ्या तिकीट्स फुल होत्या. सो दुसरं ऑप्शन म्हणून गोंडा जंक्शनला गेलो आणि ट्रेन होती पनवेल टू गोरखपूर 15066. एकदम खतरनाक ट्रेन. मला त्या ट्रेननी ट्रॅव्हल करू नका. की टायर टू टायर वगैरे काय नसतं, असतं पण क्राऊड थोडा डेंजर असतो. सो अवॉइड करा ही ट्रेन 15066 गोरखपूर. सो हे आहे माझं हॉटेल 105 आणि हा बघा क्लायमेट अयोध्येचा पूर्ण फॉगी. सकाळचे वाजलेले आहेत 7:30. निघालोय राम मंदिरामध्ये आणि हा बघा फॉग मजबूत. बोर्डवर खाली ते पण दिसत नाही. सो बघूया आता किती क्राऊड आहे आणि पास वीसची काय सिस्टम आहे माहिती नाही. पास काढला तर पूर्ण मंदिर फिरता येतं आणि समजा पास नाही काढला तर फक्त मंदिर, आणि पास काढला तर ते सुगम पास म्हणतात. त्यांनी पूर्ण मंदिराचा वरचा फ्लोअर आणि वरती काय काय बघण्यासारखं आहे ते बघता येतं. सो बघूया आपण आता. सुरुवात केलेली आहे स्ट्रीट फूडनी. सकाळ सकाळी पोहे घेतलेले आहेत. सो बघूया कसे आहेत. सो सेकंड नंबरला येते चहा फायनली. सकाळचे वाजलेले आहेत 8:15 आणि आपला पहिला स्पॉट आहे हनुमानगडी, जो राम मंदिराच्या आधी केला जातो. सो ऑन द वे टू रामगडी. आणि आज 25 डिसेंबर असल्यामुळे क्राऊड आहे बऱ्यापैकी. सो बघूया कसं होतं दर्शन. सो आजच्या दिवसाचा पहिला स्पॉट आहे हनुमानगढी. हा श्रीराम मंदिरच्या पहिले केला जातो. सो बघूया कसं होते दर्शन. जय श्रीराम, जय श्रीराम. हनुमानगडीचं दर्शन खूप मस्त झालं आणि आलोय बाहेर. सो हनुमानगडीचं दर्शन खूप छान झालंय आणि राम मंदिरला. आणि हा क्राऊड मंदिरात एंट्री मारतोय. श्री राम मंदिर अयोध्या. लाईनला सुरुवात केली आहे आणि तिकडचे सिक्युरिटीज म्हणाले की इतका क्राऊड नाही जेवढा सुट्टीच्या दिवशी एक्सपेक्टेड असतो. सो बघूया. श्री सुग्रीव किल्ला अयोध्या. राम मंदिरामध्ये आलेलो आहे. हा बघा व्ह्यू. फॉगमुळे काय दिसत नाहीये. राम मंदिर एंट्रन्स. सो मोबाईलमध्ये कॅमेरा, मोबाईल, स्मार्टवॉच, ब्लूटूथ वगैरे या काही गोष्टी अलाउड नाहीत. सो इथे लॉकर रूम्स दिलेले आहेत. लॉकरमध्ये ठेवून जायचं, टेन्शन नाही. सो फायनली राम मंदिरचं दर्शन झालेलं आहे आणि एकदम भारी दर्शन झालेलं आहे. 0 क्राऊड.
आणि सकाळचं क्लायमेट वाजलेले आहेत 9:30 आणि एकदम फास्ट दर्शन झालं. क्राऊड काहीच नव्हता आणि एवढी भारी अरेंजमेंट केली आहे ना, हॅट्स ऑफ टू द मोदी. खूप भारी, खूप मजा आली. मंदिराची अरेंजमेंट इतकी भारी केली आहे ना की किती क्राऊड आला तरी पण मॅनेजेबल आहे. आणि इतकं भारी मंदिर बांधलंय ना की डोळ्याचं पारणं फिटेल इतकं भारी मंदिर आहे, खूप भारी. सो मी आलेलो आहे सीता रसोई भंडारा. सो निघालोय आणि राम मंदिरचं दर्शन खूप मस्त झालं आणि म्हणून हनुमानगडीचे 2 स्पॉट झालेत. आता घरी आलो, कॅमेरा मोबाईल फुल चार्ज केला. आत्ता निघालोय दुसरे पॉईंट्स घ्यायला. अरे गेट नाही लावला. अयोध्येमधले दशरथ महाल, सीता रसोई घर आणि शरयू नदी असे 3-4 स्पॉट आहेत. सो ते करूया. सो राम मंदिराचं दर्शन इतकं भारी झालं आणि खूप कमी क्राऊड होता आणि लाईन म्हणजे एकदम मोबाईल सबमिट केल्यापासून, मोबाईल जमा केल्यापासून पुढच्या 10 ते 15 मिनटात दर्शन झालं. खूप मस्त होतं. मंदिर इतकं भारी बनवलं ना, मंदिराच्या अवतीभोवती एक छोट्या छोट्या मूर्ती आहेत ना, ते पूर्ण रामायणाची हिस्ट्री जॉग्राफी सांगते. इतकं भारी बनवलं आहे आणि कसं एक्सप्लेन करू, डोळ्याचं पारणं फिटेल इतकं भारी मंदिर आहे. सो आयुष्यामध्ये एकदा तरी राम मंदिर व्हायला पाहिजे. म्हणजे एकदा बोलतोय म्हणजे बाय चान्स, पण कंटिन्यू आल्यात तरी पण काही प्रॉब्लेम नाही. खूप मस्त आहे आणि हे आहे अयोध्या. सो बघून घ्या. सो आता आपण बघतोय तिसरा स्पॉट. सकाळपासून 2 स्पॉट केले, श्री हनुमानगडी आणि श्री राम मंदिर. आता तिसरा स्पॉट चाललो जिथे, ते आहे दशरथ महल आणि हा आहे रस्ता आणि इकडची स्वच्छता खूप भारी आहे. तो आता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र तर बघितलं आहे. सो आता जायचं आहे कनक भवन आणि त्याआधी बघायचं आहे दशरथजी महाल. तो आपण आता एंट्री मारत आहे श्री चक्रवर्ती महाराज दशरथजी का राजमहल, म्हणजे श्रीरामांच्या वडिलांचं महल. फायनली आपण दशरथ महालामध्ये एंट्री केली आहे. इथे उजव्या बाजूला संकटमोचन श्री हनुमान मंदिर आहे. छान मूर्ती आहे. जय श्रीराम. आता मी चाललेलो आहे दशरथ महालामध्ये एंट्री घेत आहे. गद्दीघर. चाललेलो आहे कनक भवनकडे. सो कनक भवन म्हणजे श्रीरामांचं प्राचीन मंदिर जे दुपारी 12 ते 4 मध्ये बंद असतं. सो ते बंद आहे आता. 4 वाजता परत रिटर्न येऊया. सो हे मंदिर आहे कनक भवन. हे मंदिर कैकेयी मातेने सीता मातेला
गिफ्ट दिलेलं ते हे मंदिर म्हणजे महल आहे, पॅलेस आहे आणि किती प्रचंड किती मोठा आहे बघितलं. आणि हा 4ला ओपन होतो. सो आत्ता वाजलेत 4:45, 15 मिनिटात ओपन होईल. सो हा आहे व्ह्यू. वाव, awesome. सो महल ओपन झालाय, डोअर खोलतात. चार वाजले. महल मध्ये एंट्री करत आहे. जय श्रीराम. वाव, जबरदस्त. अरे यार, वाव, ऑसम. सो हा आहे सीता महल. त्याला दुसरं नाव आहे कनक भवन, जो कैकई मातेने सीता मातेला गिफ्ट दिला होता तो आहे. आणि याच्या प्रत्येक भिंतीवरती सीताराम असं लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सीताराम सीताराम. सो हा आहे सीता महाल, तुम्ही बघू शकता. आणि इथे पण एंट्री एक लाईन आहे. कनक भवन म्हणजे सीता महाल पूर्ण बघून झालेला आहे. आणि आतमध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती खूप छान होती. फोटो अलाउड नाही आहेत. सो पण मस्त आहे, सही आहे. पूर्ण मंदिर महल सेमच आहे. ऑटो मिळाली आहे सर्व घाटला. आणि ड्रायव्हिंग मी बसलो आहे डॉक्टर ड्रायव्हिंग कारमध्ये, इलेक्ट्रिक कार. हे आहे लता मंगेशकर चौक. तुम्ही जे हे बघताय माझ्या मागे, हे आहे लता मंगेशकर चौक. आणि हे बरोबर मध्यभागी आहे. ह्या साईडला आहे रामपेडी, तिथे स्नान केलं जातं असं म्हणतात. आणि त्या साईडला तिथे पुढे आहे शरयू घाट, जिथे श्रीरामांनी शेवटचा श्वास घेतला असं म्हटलं जातं. तो आहे शरयू घाट. सो आपण बघूया. तर मी आता आलो आहे रामकी पैडी असं म्हणतात. इथे स्नान केले जाते. तो आहे हा स्पॉट आणि खूप भारी आहे, बघण्यासारखा आहे, एकदम भारी आहे. गोरखपुर की अयोध्या के रघुवर तेरी राह निहारे सातो जन्म से किया यार मोरे कर हा आहे स्पॉट रामकी पैडी. इथे स्नान केलं जातं. तो आहे हा स्पॉट. जय श्रीराम. सो पाणी एकदम स्वच्छ आहे, निवळ आहे, तुम्ही बघू शकता. आणि कुठे आज सूर्यदेवांचं दर्शन झालं आहे. ऑटोवाला म्हणाला की 5-6 दिवसानंतर सूर्यदेवांचं दर्शन झालं. सो राम मंदिराबद्दल बोलायचं झालं तर राम मंदिराच्या चारी बाजूनी पूर्ण रामायण A to Z प्रत्येक मूर्तीमध्ये दर्शवलं आहे. म्हणजे जिथून श्रीरामाचा जन्म झाला, जिथून वाल्मिकी ऋषींनी लिहायला सुरुवात केली, तिथून ते श्रीरामाच्या जन्मापासून ते शेवटपर्यंत आणि लवकुशापर्यंत पूर्ण रामायणाची मूर्ती मंदिराच्या चारी बाजूने रेखाटली आहे. तर ते बघण्यासाठी
खूप भारी दृश्य आहे आणि सकाळ सकाळी दर्शन झालं. आणि आता कुठे थोडंसं ऊन आलंय, अदरवाईज इथे ऊन येतच नाही. आता एक ऑटोवाला म्हणाला की 8 दिवसानंतर ऊन आलंय, ते पण असं एकदम कोवळं आहे. सो मंदिर खरंच खूप भारी आहे. आयुष्यात एकदा राम मंदिर करावं. आणि आता मी आहे शरयू घाटावर आणि इथे स्नान केलं जातं असं म्हणतात. हा तो पॉइंट आहे आणि पाणी एकदम स्वच्छ आहे, खूप स्वच्छ आहे, एकदम निव्वळ पाणी आहे, तुम्ही बघू शकता. कडाक एकदम क्या बात आहे. थँक्यू सो मच. सो रबडी घेतली आहे, एक नंबर टेस्ट आहे, एक नंबर यार, तुम्ही बघून घ्या. मस्त पिस्ता वगैरे टाकलाय आणि खतरनाक टेस्ट आहे. शरयू घाटाजवळ जे मागे बघितलं ते रामकी पैडी असं पॉईंट होतं नदीचं. आणि हे जे नदीचं घाट आहे शरयू घाट, जिथे श्रीरामांनी शेवटचा श्वास घेतलेला, ते हे ठिकाण आहे. सो बघूया कसं आहे क्लायमेट आणि कसं आहे दृश्य, कशी आहे नदी. शरयू घाट आलेलो आहे शरयू नदीच्या घाटावरती आणि इथे रात्रीची आरती होते. आणि हा आहे व्ह्यू आणि ही आहे नदी. वा काय व्ह्यू आहे, सुपर जबरदस्त. इकडे फोटो सेशन चालू आहे आणि वा 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 खूप छान नदी आहे. खाली थोडंसं वाळू टाईप आहे, नदी आहे. ये नहीं भाई, मैं क्या शंकर भगवान हूँ क्या? सो रिव्हर राईड घेतली शरयू नदीमध्ये, एकदम भारी होती. पाणी इतकं थंड आहे ना, बर्फापेक्षा थंड आहे. हे मार्शिले बर्फापेक्षा थंड पाणी आहे. हात घातला ना एकदम थंड, एकदम चिल्ड. आणि नदीच्या मधोमध मध्यभागी गेलो ना, पाणी खूप स्वच्छ आहे, निव्वळ स्वच्छ आहे, सही आहे. इलेक्ट्रिक व्हेकल अयोध्येमध्ये फिरायला पूर्ण इलेक्ट्रिक व्हेकल आहेत, बघू शकता तुम्ही. आणि रेट्स पण एकदम रिजनेबल आहेत. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. प्रवास फायनली संपलेला आहे आणि खूप दिवस चांगला गेला. मस्त दर्शन झालं आणि सगळे स्पॉट पण फिरलो. शरयू घाट फिरलो, रामपैडी घाट फिरलो, श्री राम मंदिर, हनुमानगडी, दशरथ महल, सीता महल, कनक भवन, बऱ्यापैकी स्पॉट झाले आहेत. आणि फायनली अयोध्येला बाय बाय करायची वेळ आलेली आहे. आणि आत्ता ट्रेन आहे वाराणसीला जायला. सो माहिती नाही, ट्रेन लेट आहे, अर्धा पाऊण तास, पण स्टेशनला आलं बरं. सो मी तुम्हाला इथूनचा व्ह्यू दाखवतो. हा आहे गेट नंबर 3. स्टेशन आणि जबरदस्त बनवलं एकदम. आणि ते एस्केलेटर्स वगैरे आहेत. ट्रेन लेट आहे अर्धा तास, सो थांबायला लागेल कुठेतरी. वेटिंग रूम तर सगळे वेटच करतात. मी आता आहे अयोध्या जंक्शन स्टेशनवर. अयोध्येचे पण 2 स्टेशन आहेत, अयोध्या कॅन्टीन आणि अयोध्या जंक्शन.
अयोध्या कॅन्टीन आणि अयोध्या धाम अयोध्या जंक्शन. सर तर मंदिरापासून अयोध्या धाम अयोध्या जंक्शन हे जे स्टेशन आहे ना, हे मंदिरापासून 1 किलोमीटरवर आहे. सर यायचं झालं तर अयोध्या धामचं तिकीट काढा, म्हणजेच अयोध्या जंक्शन. सो हा बघा व्ह्यू, नुसता फॉग आहे आणि थंडी मजबूत आहे. आता मी टेम्परेचर चेक केलं, 8-9 आहे, 8-9, आणि पुढचं काय दिसत पण नाही आहे. आणि ह्या कारणामुळे ना नॉर्थमधल्या ट्रेन बऱ्याच वेळा लेट असतात. सो बघा फॉग. 1ची ट्रेन होती, अर्धा तास लेट आहे. सो बघूया कुठे थांबायचं. वेटिंग रूममध्ये जायला लागणार बहुतेक, खूप थंडी आहे.